हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज मी आणि साधना असंच एक सुंदर प्लेस तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जे की तीर्थकोंडे गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि या मंदिरचं नाव आहे आपलं रामलिंगेश्वर टेम्पल. आणि ह्या मंदिरचं रिनोव्हेशन वगैरे 2019मध्ये कंप्लीट झालेलं आहे. त्याच्या आधी इथं एक जुनं मंदिर होतं. सो आता जे रिनोव्हेशन झालेलं आहे ते मंदिर खूप अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे. सो तेच आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे आणि ते बघण्यासाठी म्हणून आम्ही दोघं पण आज इथं आलेलो आहे. सो चला तर मग आपण एक झलक मंदिरची बघून घेऊया. सो गाईज, मंदिर मी तुम्हाला कवर करून दाखवलं आहे. बाहेरच्या बाजूनं कसं दिसतं आहे, बॅक साईडनं मंदिरचे स्ट्रक्चर वगैरे काय आहे ते. सो आता आम्ही फ्रंट साईडला चाललो आहे. पहिला आम्ही देवदर्शन घेऊ, त्यानंतर मग तुम्हाला बाकी आजूबाजूचा परिसर वगैरे इथं दाखवूनच मी कवर करून. आणि आतमध्ये पण मंदिरचं म्हणजे रिनोव्हेशन कसं केलेलं आहे ते पण आपण बघूया व्हिडिओमध्ये. चला मग. मी आता आतमध्ये आलेलो आहे आणि आतमधून तुम्ही मंदिर बघू शकता. हे काही असं ह्यांनी बनवलेलं आहे. पहिला जे मंदिर होतं ते खूप छोटं होतं असं साधना बोलते. ॲक्च्युली मी पहिला इथं आलो नव्हतो जेव्हा ओल्ड मंदिर होतं त्यावेळेला. रिनोव्हेशन नंतरच मी इथं आलेलो आहे पहिल्यांदा. सो मी जेव्हा हे मंदिर बघितलं होतं तेव्हा हे असंच होतं. आणि साधनाने जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा ते एक ओल्ड स्ट्रक्चरमध्ये होतं. सो तिला हे जेव्हा रिनोव्हेशन करतात त्यावेळेपासून मंदिर कसं आहे ते माहिती आहे. सो ती बोलते की पहिला इथं एक छोटं मंदिर होतं आणि जुन्या टेक्नो होतं. आणि एक मेन म्हणजे इथून एक झरा गेलाय, तर मंदिरच्या आतमधून इथून एक झरा आहे. इथं बघू शकता. एक मिनिट तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो ॲक्च्युली. तर आता मी तुम्हाला जो झरा मंदिरच्या आतमधून येतो तो मी दाखवणार आहे. सो आतमधून तिकडून झरा आहे ॲक्च्युली. हे पाणी इथं 12 महिने येत असतं, कंटिन्यू असते. ओके. 12 months. ही ह्या मंदिरची खासियत आहे असं आपण बोलू शकतो. त्याचबरोबर हे पाणी कुठून बॅक साईडून वगैरे येतं का कसं? नाही, इथूनच झरा आहे त्याला. ओके, तर मंदिर इथूनच झरा स्टार्ट झालेला आहे. हां, स्टार्ट झालेला आहे. ओके. इथूनच झरा स्टार्ट झालेला आहे. त्याला इथून पाणी हे घालते. हो. आणि हे ॲक्च्युली आता हे इथून बाहेर कुठं जातं? बाहेर इथं एक हे टँक आहे. हां, टँकमध्ये जमा होतं का? टँकमध्ये तिथून पण आणि गावात पण जातं वाटतं बहुतेक. ओके. हे इथं बाहेर निघतं, इथून बाहेर निघतं. गाईज, मी खासियत पण तुम्हाला दाखवलेलं आहे. ॲक्च्युली इथं पाणी इथूनच स्टार्ट होतं आणि इथून ते बाहेर जे मी तुम्हाला दाखवलं तिथं त्या टाकीमध्ये जमा होतं आणि तिथून ते गावामध्ये सप्लाय होतं असं हिचं म्हणणं आहे. सो आता मी बाहेरून तुम्हाला दाखवेन कसं आहे सगळं. सो गाईज, ही फ्रंट साईड आहे मंदिरची आणि आता आम्ही पूर्णपणे मंदिर आतमधून पण कवर केलेलं आहे आणि बाहेरून पण तुम्हाला दाखवलेलं आहे. सो तुम्ही आवर्जून या मंदिराला व्हिजिट करा
हे अतिशय एक सुंदर स्पॉट आहे आणि इथं खूपच तुम्हाला बरं वाटेल आल्यानंतर. थँक्यू.